कोटेश्वरी माता, दत्तमाता, मैकावती या सर्व देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। मराठी मुलांचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि आज आपल्याला शुभेच्छा द्यायला, आपलं स्वागत करायला, आपलं अभिनंदन करायला, महाडकरांचे आभार मानायला आज उपस्थित असलेले आपले नेते, माझे सहकारी मित्र, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आता रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या खात्याचे मंत्री असे असणारे आमचे सावंत साहेब, त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी आमचे विजयप्पा खुळे, त्याचप्रमाणे आपले जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, आमचे आप्पा विजयप्पा सावंत, आणि आमचे नवीन आमचे पुण्याचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब तांदुरे, त्याचप्रमाणे आमचे विजयप्पा सुरेश बंधू, त्याचप्रमाणे आमचा सिद्धेश दोन आहे, तुझा पाटेकर, दोन पाटेकर आहेत, पाटेकर आमचे डॉक्टर, त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आमच्या प्रवक्ते, आमचे नितीनजी पावले, त्यांचं खरं सावंतसाहेब आभाराने अभिनंदन करायला पाहिजे, कारण ह्या दोघांमध्ये लय तुफान शिकेत होती, परंतु एक वर्षी आम्ही थांबवली आणि त्यांनी मान्य केली, ते आमचे पावले, त्याचप्रमाणे आमच्या मानुसरेताई, आणि आमचे ज्यांना आपण या नगराचे नगराध्यक्षपद दिलं, पहिले देणारे तुम्ही सगळे, ते तुमचे पहिले सगळ्यांचे आभार मानतो, आणि मग त्याने बरोबर हा किल्ला लढवला, निवडणुका कशा काढायच्या असतात हे त्यांनी दाखवून दिलं। बरेचशा लोकांनी सांगितलं अरे ह्या माणसाला, हा माणूस आजारी आहे, कसा आहे, काय आहे, म्हणून त्यांनी तेही दाखवून दिलं की शिवसैनिक कसा असतो आणि काय असतो। आज या ठिकाणी उपस्थित आमचे राजाभाऊ खाली बसलेत पण हरकत नाही, आमच्या कळत न कळत आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख, म्हणजे ग्रामीण भागातल्या या सगळ्या मंडळींनी मनापासून काम केलं, मनापासून। काय कारण यांनी स्वतः इथं थांबून जे गावागावाकडचे नातेवाईक, गाववाले जे काही इथं राहायला आलेले आहेत, त्यांनाही त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना आपण मतदान करावं, आणि त्या अनुषंगाने केलं। आज या ठिकाणी जे निवडून आले आमचे सुनील गवेशकरांना आपण नगराध्यक्षपद थेट, त्यानंतर आमच्या गोळेताई जे आमच्या अगदी पाले किल्ल्यातून त्यांच्या विरोधकांच्या निवडून आलेल्या, त्यानंतर आमचा प्रमुख महाडिक निखिल शिंदेच्या बाबतीमध्ये थोडं डॉक्टरांचं आभार मानायला लागतील, कारण डॉक्टरांनी जर मागापाळी घेतली नसती तर देखील तुला काय संधी मिळाली नसती, त्यामुळे डॉक्टरांचे आभार मानायचं। त्यानंतर आमची विद्याताई, आमच्या दीपक चव्हाण, आमची गायत्रीताई कमिश्कर, आमची मिनल जाधव, आमच्या पूजा रोहित गोविलकर, म्हणजे हे झाले आपले 9-8 सदस्य, एक नगराध्यक्ष। परंतु ज्यांनी पण मेहनत घेतली, जरी आपले 12 सदस्य पडले असले तरी त्यांच्या पण मतांच्यामुळे कमिशनर निवडून आलेले आहेत। हे कमिशनर आपण कधी विसरायचं नाही आहे। जसा न्याय या 8 सदस्यांना आपण द्याल तर अजून वाढ करू आपण पुढं। परंतु दुसरे जे काही आपले 12 सदस्य आहेत त्यांना पण त्याच प्रकारे न्याय द्या, कारण ते पण लढले। साहेब काही आपले उमेदवार
5 मतांनी, 7 मतांनी, 14 मतांनी, 19 मतांनी, 18 मतांनी अशा काही सीट पडल्या. फार दुःख तर झालंच, पण हरकत नाही आहे. मी त्याही वेळेला सांगत होतो, 1-2 सीट नगरसेवक पदाच्या कमी झाल्या तरी चालतील, परंतु नगराध्यक्ष पदाची सीट निवडून यायला पाहिजे होती. म्हणजे सगळ्यांनी मनापासून काम केलं. ट्रायो मतदान आपण घेतलं. अभिनंदन करायला लागेल माझं मोहल्ल्यातले आमचे जे दोन्ही उमेदवार आणि मोहल्ल्यामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी. त्यामध्ये आमचे अन्सारी डॉक्टर आले का इथं कुठं आहे ना, त्या आणखीन एक आमचा डॉक्टर तो आला ना इथं. इतरही काही जी काय मंडळी आहेत आमचे मोहल्ल्यामधनं काम करणाऱ्या मंडळींनी, त्यांचं मनोगत होतं की आम्ही जवळजवळ 500 ते 600चा लीड हा आम्ही मोहल्ल्यातनं घेऊ, परंतु मोहल्लेवाल्यांनी त्यांना मला वाटतं की 123 मतावरती आणून ठेवलं. म्हणजे तुमचे 600 मतदानाचं लीड कुठं आणि 123 मतदानाचं लीड कुठं, आणि आपण तिथंच पहिला आपला विजय निश्चित झाला होता. आता ज्या प्रभागाने मोठा लीड दिलेला आहे तो आहे. आमचे दुःख तर एक वाटतंय आम्हाला की आमचे सुनील शेठ आणि आमचा संजू शेठ, कारण संजू शेठची आम्ही गॅरेंटेड सीट पकडली होती. म्हणजे कुमारबा आलं पण की गॅरेंटेड सीट पकडली होती. त्या एक वेळ विजयाची सीट येणार नाही, पण संजू शेठची सीट येईल अशा प्रकारचं वातावरण होतं. परंतु थोडं दुःख तर झालं. सुनील शेठ अगरवाल स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये हिंमत केली त्यांनी. हरकत नाही आहे. सुनील शेठ काळजी करायचं कारण नाही आहे. तुमचं नाव नेहमी निघत राहील, काळजी करू नका. त्यानंतर आमची माणिकताई थोड्याफार मतामध्ये गेली. आमचा राजू शिंदे थोड्याफार मतामध्ये गेला. आमची गुड्डू आले नाही आहे ना, किती मतं दिली? 13-14 मताचा फरक. आमच्या संजय शेठचा 18 मताचा मला वाटतं फरक. म्हणजे ह्या 4-5 सीट आपल्या फार कमी मतामध्ये गेल्या. म्हणजे अगदी 30 मताच्या आतमध्ये ह्या आपल्या सीट गेल्या. पण हरकत नाही आहे. म्हणजे सत्ता अशी झालेली नाही आहे, लक्षात ठेवा. आज विकास शेठ आपला नाही आहे. विकासची जी काय वादविवाद झाली, जे काय झालं ते लोक आपल्या अंगावर आले. पोलिसांना पण आमचं सांगणं आहे की आज जे काय झालं, आम्ही लोक कोणाच्या अंगावर गेलो नाही. आम्ही कोणाच्या वेगळ्या भागामध्ये गेलो नव्हतो. आमची सगळी पोरं आपला राऊंड मारतात, भेटी घेतात, कार्यकर्त्यांना विचारतात कसं काय मतदान चाललेलं आहे का. त्यावेळेला आपली पद्धत काय, बाळासाहेबांचं म्हणणं आहे की आपण म्हणून कोणाला पाय लावायचा नाही, आपण म्हणून कोणाच्या अंगावर जायचं नाही आहे, पण आपल्या अंगावरती आल्यानंतर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा शिवसेनेचा म्हणजे काय होता म्हणजे इथं आपल्याकडे संबंध काय, त्यांचा इथं वाचता काल होते कुठं, आज आले कुठं आणि भानगडी करायला आले काय. परंतु त्यांचे नेते मंडळींनी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली आहे. साप ते वळता येईल, गोळी कोणाला लागू द्या, बघा तुम्ही. आम्ही तसे नाही आहे. आमच्या कार्यकर्त्यावरती आलेला प्रसंग तो आमच्यावरती प्रसंग आला हे समजून चालणारे म्हणजे आहोत. म्हणून लोकांनी आम्हाला 9 वेळेला निवडून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आम्ही असे तसे नाही आहे. बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात करून ठेवले होते. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तर काय होतं ते उदय सामान्याने आमचं उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे असो, आज ना उद्याचा मार्ग आम्ही काढू. कारण आम्हावरती जे कलम लावले त्यांच्यावर कलम लावले, सेम कलम लावले. रिव्हॉल्वर कोणाकडे सापडली, काट्या लाट्या कोणाकडे सापडल्या, आणि जे काही वादविवाद झाला तो कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु हरकत नाही आहे. घाबरणारे म्हणजे आम्ही नाही आहोत. पक्षाने जेव्हा आम्हाला मोठं केले तेव्हा पक्षासाठी आमचा पण त्याग असणं गरजेचं आहे, प्रत्येकाचं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून करता आज विकास जरी इथे नसला तरी तो तिकडून ऐकतोय, जिथं असेल तिथं
गढवी साहेब काळजी करू नका, तुम्हाला आम्ही सहकार्य करतोय, लक्षात आलं का? तुम्हाला अडचणीत आणणार नाही आम्ही, परंतु चुकीचं करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे. म्हणजे असो, ज्या आपल्याकडं बरेचशी नवीन मंडळी आली, प्रमुख आमच्या गोळे असतील, भाडिक असतील, त्या ओंकार तामकर आलेला होता, चव्हाण नंतर आला, असे बरेचसे काही आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे नवीन आले. जुन्या लोकांनी पण असं एकदम समजू नये की आपल्यामुळे सगळं झालेलं आहे. जुना आणि नवीन सगळ्यांचं एकत्र कॉम्बिनेशन झालं, एका विचाराने आले, एका मताने आले आणि म्हणून आज आपली सत्ता आली. आज आमची गॅरंटी सीट होती सिद्धेश पाटेकर, रात्री 12 राजापूर असे 5-6 ठिकाणी जायचे. आणि आता जर सामान साहेब आपल्याकडे येतात तर आम्हालाही त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. आपण उदारीत राहायचं नाही, लगेच त्याची परत म्हणजे शिंदे साहेबांनंतर जर कार्यकर्त्यांना सहकार्य करणारा, मदत करणारा जर व्यक्ती कोण असेल तर ते उदय सामंत साहेब. आज म्हणजे आपल्या या निवडणुकीला जिल्ह्याच्या त्यांचा पण मोठा हातभार लागलेला आहे. आता ओपन आम्ही ह्याच्यात माहिती सांगण्यात लगेच मीडिया आमची बातमी चालू केली, पण तुझी ताकद देण्याचं काम त्यांनी सडा हस्ते केलं, ते कोणाला नाकारता येणार नाही आहे. आणि आम्ही मंत्री असल्यामुळे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिली, पण त्यांना माहिती आहे आमचं खातं गाव खातं म्हणजे गावाशी निगडीत असणारं, गोरगरीब जनतेला न्याय देणारं असं आम्ही लोक असल्यामुळे आम्हाला पण जबाबदारी होती ती आम्ही पार पाडली. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, 3 आपल्याकडे आल्या पूर्व, एक आपण करतो चमत्कार, ते पण होईल. म्हणजे ज्यांनी असं म्हटलं गेलेलं आहे की दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावत असताना पहिला आपलं घर उघडं आहे का बंद आहे ते पण बघायला पाहिजे. मी श्रीवर्धनकरांचं अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल. आणि आमचा अनिल नवगणे असेल, आमचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ असतील, आमचा पाटेकर आलेला तो असेल, किंवा अनेक काही जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी काम केलं आणि चमत्कार केला, त्यांचं निश्चितच धन्यवाद देतो. आणि काही दिवसामध्ये आम्ही दाखवून देतो की श्रीवर्धन पण शिवसेनेच्या सोबत आहे, हे दाखवून देतो. म्हणजे असो, जिल्ह्यामध्ये 3 आपल्या एनसीपीच्या 3 आहेत, बीजेपीचं 1 आहे, उभाटाचे 2, म्हणजे शरद पवार आणि हे त्याचा 1 आता होईल चमत्कार. तर म्हणजे असो, मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना या सगळ्यांचं आणि मतदार बांधवांचं मी आभार मानतो. आभाराची जाहीर सभा आपल्याला नंतर घ्यावी लागणार. आता आम्ही राजापूरला साहेब बोलतात, जरा बघा इकडची आमची सभा, आणि त्या धर्तीवरती आपण एक सभा घेऊया, ती दोन्ही जॉईन करू, एक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगर आपल्या नगरपालिका अशा प्रकारची एक जाहीर सभा आपण आयोजित करूया. त्यामुळे मी पुन्हा एकदा सामंत साहेबांना मनापासून, कारण काल विकेट लागला, लगेच मला फोन केला आणि पहिला शुभेच्छा स्वागत करायला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यभूमीमध्ये जर महाराष्ट्रातला मंत्री जर पहिला कोण आला असेल तर सामंत साहेब आलेला, मी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.